मराठी अंतिम शब्द न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. सत्य, निर्भीड आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ. भोपर येथील भूखंडावरील अनधिकृत बांधकाम प्रकरण गंभीर. केडीएमसीकडे तक्रारी असूनही कारवाई शून्य. डोंबिवली भोपरगाव डोंबिवली येथील मालकी हक्काच्या भूखंडाबाबत गंभीर स्वरूपाचे अनियमित व संशयास्पद प्रकार समोर आले असून संबंधित विकासक, त्रयस्थ बांधकाम करणारी व्यक्ती तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका केडीएमसी प्रशासनाच्या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. सदर भूखंडाचा भूमापन क्रमांक व उपविभाग 7-4 असून खाते क्रमांक 98 असा आहे. हा भूखंड सन 2018 मध्ये अधिकृत करारनाम्यानुसार विकासासाठी एका विकासकाकडे देण्यात आला होता. मात्र आज तागायत संबंधित विकासकांनी कोणतेही वैध कागदपत्रे, बांधकाम परवानगी आदेश किंवा अधिकृत दस्तऐवज सादर न करता भूखंडावर हक्क सांगितल्याचा गंभीर आरोप भूखंड मालकांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावाने विकास करारनामा करण्यात आला होता ती व्यक्ती प्रत्यक्ष बांधकामस्थळी समक्ष दिसून येत नसून सदर भूखंडावर एका वेगळ्याच त्रयस्थ व्यक्तीकडून चाळींचे बांधकाम करण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या त्रयस्थ व्यक्तीकडे बांधकामासंदर्भात कोणताही विकास करारनामा उपलब्ध नाही. तसेच भूखंड मालकांपैकी कोणाचीही लेखी संमती घेतलेली नसल्याचा आरोप आहे. सुरुवातीला भूखंड मालकांना असे वाटले होते की करारनाम्यात नमूद केलेल्या व्यक्तीकडूनच विकासकाम सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात बांधकाम करणारी व्यक्ती वेगळी असल्याचे समोर आल्यानंतर विचारणा केली असता सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले व धमकी देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या धमक्यांबाबत संबंधितांनी स्थानिक पोलीस ठाण्यात अर्ज स्वरूपात लेखी तक्रार दाखल केली असून सदर प्रकरण पोलीस तपासाच्या प्रक्रियेत आहे. दरम्यान या भूखंडासंदर्भात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने संबंधित विकासकांना कोणतीही बांधकाम अथवा विकास परवानगी दिली आहे का, तसेच या भूखंडाशी संबंधित कोणते अधिकृत दस्तऐवज महापालिकेच्या अभिलेखात उपलब्ध आहेत का, याची माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकार अधिनियमांतर्गत अर्ज सादर करण्यात आला आहे. दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी ऑनलाईन पद्धतीने दाखल करण्यात आलेल्या या माहिती अधिकार अर्जाचा नोंदणी क्रमांक KDMCO/R/2025/61123 असा आहे. मात्र कायद्याने निर्धारित कालावधीत कोणतीही माहिती लेखी स्वरूपात देण्यात आलेली नाही. यामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या संदर्भात डोंबिवली येथील 10E प्रभाग कार्यालय रिजन्सी येथे प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली असता संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर देण्यात आले नसल्याचा आरोप आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता आमच्याकडे या प्रकरणाची कोणतीही माहिती उपलब्ध नाही असे तोंडी उत्तर देण्यात आले. तर पुढील चौकशीसाठी कल्याण येथील मुख्यालयाकडे पाठवण्यात आले. मात्र मुख्यालयातही ही माहिती डोंबिवली प्रभाग कार्यालयाकडेच उपलब्ध असेल असे सांगत जबाबदारी टाळण्यात आल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे सदर भूखंडावरील चाळी अनधिकृत असल्याबाबत केडीएमसीकडे लेखी तक्रारी देऊनही आज तागायत कोणत्याही प्रकारची प्रत्यक्ष कारवाई करण्यात आलेली नसल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाकडून कोणतीही नोटीस, थांबा आदेश अथवा निष्कासनाची कारवाई न झाल्याने महापालिकेच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे. सदर बांधकाम भूखंड मालकांपैकी कोणाच्या लेखी परवानगीने करण्यात आले, बांधकामासाठी केडीएमसीने कोणती परवानगी दिली अथवा दिलीच नाही, तसेच भूखंडावरील चाळी अधिकृत की अनधिकृत या मूलभूत प्रश्नांची तातडीने स्पष्टता होणे आवश्यक असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेले सर्व दस्तऐवज त्वरित प्रदान करण्यात यावेत व जर सदर बांधकाम अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाले तर त्यावर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी भूखंड मालक व नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन पारदर्शक व ठोस भूमिका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. भोपरगाव डोंबिवली येथील भूमापन क्रमांक व उपविभाग 7/4 खाते क्रमांक 98 सदर भूखंड 2018 रोजी विकासकांना विकसित करण्यास दिलेला होता. त्यामध्ये ज्या विकासकांना विकसित करण्यास दिलेला होता तो व्यक्ती समक्ष येत नसून त्रयस्थ व्यक्ती त्या भूखंडावरती हक्क दाखवत आहे. सदर प्रकरणी संबंधित विकासकांना सातत्याने विचारणा केली असता संबंधित जो त्रयस्थ व्यक्ती आहे त्याच्यामार्फत सातत्याने धमकी मिळालेली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये माहिती अधिकार अर्ज 23
12/2025 रोजी सादर केलेला होता. त्या अनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मी चौकशी करावयास गेलो असता त्यांना मी विनंती केली होती की सदरची माहिती मला तात्काळ स्वरूपात उपलब्ध करून द्यावी. एक विनंती अर्ज त्यांना दिलेला होता. डोंबिवलीमधील भोपळगाव हे 10 प्रभाग क्षेत्र एजन्सी या ठिकाणी त्यांचं कार्यालय आहे. त्या ठिकाणी गेलो असता श्री बापट म्हणून कर्मचारी आहेत, त्यांनी सातत्याने दुर्लक्षित केलं. त्यांना सदरचा RTI मी दाखवलेला होता. त्यांना सांगितलं होतं की सदरची माहिती तुम्ही विकसित करा, जो भूखंड आपण विकासकांना विकसित करण्यास देतो त्या ठिकाणी नगरपालिकेकडनं कोणकोणती परवानगी मिळते, त्या ठिकाणी चाळी बांधण्यात आलेल्या होत्या. तर त्यासाठी कोणती परवानगी लागते, बांधकाम विभागाची परवानगी लागते का किंवा दुसऱ्या कुठल्या NOCs लागतात का, अशी माहिती मी माहिती अधिकार अर्जांतर्गत मागवलेली होती. त्या ठिकाणी बापट यांनी सातत्याने दुर्लक्षित केल्यामुळे त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांना जाऊन भेटलो. त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी सातत्याने दुर्लक्षित केलं. त्यांनी सांगितलं की सदरची माहिती या ठिकाणी उपलब्ध नसून कल्याण ठिकाणी मिळेल. त्याप्रमाणे मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे मुख्यालय कल्याण या ठिकाणी गेलो असता त्यांनी सुद्धा मला सातत्याने दुर्लक्षित केलं आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे कोणतीच परवानगी देता येत नाही. तरी मी त्यांना सांगितलं की तुम्ही भोपरगावमधील भूमापन क्रमांक विभाग 7/4 खाते क्रमांक 98 सदरच्या भूखंडासंबंधित तुमच्याकडे जेवढे दस्तऐवज असतील तेवढे दस्तऐवज तुम्ही मला उपलब्ध करून द्यावे. आणि तुमच्याकडे दस्तऐवज नसतील किंवा कोणती परवानगी घेतलेली नसेल तर तसे मला लेखी स्वरूपात द्यावे. त्याप्रमाणे नगररचना विभागाला अर्ज केलेला होता. नगररचना विभागाला अर्ज केल्यानंतर देखील त्यांनी सांगितलं की 2 दिवसामध्ये तुम्हाला आम्ही कळवतो, परंतु अद्यापपर्यंत त्यांनी कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलेलं नाही. त्यांनी सांगितलं की तुम्हाला जेवढी माहिती मिळेल तेवढी सगळी माहिती 10 प्रभाग क्षेत्र कार्यालयामध्येच मिळेल. तुम्ही त्या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणीच त्यांना सांगा. पुन्हा मी त्या ठिकाणी गेलो असता सदर ठिकाणी त्या विभागाचे प्रमुख यांना भेटलो असता त्यांनी मला सांगितले की आम्ही कोणतीच परवानगी वगैरे देत नाही किंवा आम्ही दुसऱ्या कोणत्याही NOC देत नाही. त्याप्रमाणे आमच्याकडे कोणतेच कागदपत्रे मिळणार नाही. जे काही मिळेल ते कल्याणलाच मिळेल. तर अशा स्वरूपामध्ये कल्याण ठिकाणी गेल्यानंतर ते 10 प्रभाग क्षेत्राचं नाव सांगतायत आणि 10 प्रभाग क्षेत्र कार्यालयामध्ये गेल्यानंतर ते कल्याणचंच नाव सांगतात, परंतु माहिती कोणाकडेच उपलब्ध नाही आहे. त्यांना मी सांगितलं की तुमच्याकडे माहिती उपलब्ध असो किंवा नसो, सदरचे जे काही तुमच्याकडे दस्तऐवज आहेत, जे काही कागदपत्रे आहेत ते तुमच्याकडे नसतील तरीसुद्धा त्या संबंधित तुम्ही लिहून द्या की तुमच्याकडे काही माहिती उपलब्ध नाही आहे किंवा जी माहिती उपलब्ध आहे ती देखील लिहून द्या. तर त्यांनी सातत्याने इग्नोर केलेलं आहे. त्यांनी सांगितले की आम्ही काही लिहून देणार नाही किंवा आमच्याकडे काहीच माहिती नाही, आम्हाला या संबंधित काहीच माहिती नाही, तरी आम्हाला तुम्ही याबाबत विचारू नका. तरी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत जे बिल्डर्स आहेत ते बिल्डर्स जे काही बांधकाम करतायत, चाळींचे बांधकाम करतात किंवा दुसरे कोणते बांधकाम करतात, त्याविषयी कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्यांना कोणती परवानगी देते किंवा नाही. त्या ठिकाणी लाईट मीटरसुद्धा येत आहेत, त्या ठिकाणी पाणीसुद्धा येतं आहे. तर ते कसं येते, त्या ठिकाणी कोणता तरी पुरावा नगरपालिकेकडे असलाच पाहिजे. त्याशिवाय कोणतंच लाईट मीटर किंवा पाणी वगैरे बसणार नाही. त्याविषयी विचारणा केल्यानंतर सातत्याने दुर्लक्षित करून माहिती देण्यास नकार असं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी काही लोक करत आहेत. तरी लवकरात लवकर त्यांना ही समज मिळावी आणि त्यानंतर त्यांनी जेणेकरून असं कोणती माहिती मागितल्यानंतर जे बांधकाम वगैरे होते त्या बांधकामामध्ये ते कोणती परवानगी देणार नाहीत असं ही गोष्ट शक्य नाही आहे. कारण की माहिती जर त्यांनी दिली नाही किंवा त्यांच्याकडे जर कोणती माहिती उपलब्ध नाही तर त्या ठिकाणी लाईट मीटर पाण्याची लाईन वगैरे येण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तरी त्यांनी लवकरात लवकर माहिती उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ऑनलाईन स्वरूपामध्ये तक्रार दाखल केलेली होती. तक्रार दाखल केल्यानंतर सुद्धा देखील त्याप्रमाणे काही उत्तर मिळालेलं नाही. संबंधित स्टेटस पाहता सद्यस्थिती अर्जाची पाहता प्रलंबित आहे याचप्रमाणे राहते. त्याच्यामुळे माहिती अधिकार अर्ज दाखल करून सुद्धा त्या अर्जाला कोणी उत्तर देत नाही असं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधले काही अधिकारी यांची अशी वर्तणूक आहे. आपण पाहत आहात अंतिम शब्द न्यूज. सत्य, थेट, स्पष्ट. बातम्यांचा खरा आवाज फक्त इथेच.